लॉर्ड्सचे 103, डर्बनचे 48, मेलबर्नचे 147 आणि 112 कधीच नाही विसरता येणार. आवडता प्लेअर आहे माझा. जस्ट वॉन्टेड टू से थँक्यू जिंक्सची. संकेत जोशींची कमेंट आहे. आदित्य, तुझी फेवरेट इनिंग्स कुठली आहे त्याची? माझ्या दृष्टीने म्हणजे त्याच्यानं म्हणजे तो जेव्हापासून फ्लो मध्ये आला ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, तेव्हा त्याच्या ज्या ओव्हरसीज सेंचुरी आहेत ना, म्हणजे त्याची न्यूझीलंडमध्ये सुद्धा सेंचुरी आहे. अरे म्हणजे जिकडे जिकडे भारताच्या कित्येक मोठ्या प्लेयर्सना जाऊन 2-2, 3-3 दौरे लागले पहिली सेंचुरी करायला, तिकडे तो साऊथ आफ्रिकेत त्याची सेंचुरी आहे, न्यूझीलंडमध्ये सेंचुरी आहे, ऑस्ट्रेलियामध्ये सेंचुरी आहे, इंग्लंडमध्ये सेंचुरी आहे. म्हणजे आता तू एक इनिंग विचारलीस तर म्हणजे फार अवघड आहे डर्बन, लॉर्ड्स आणि मेलबर्न मध्ये फरक करणं. पण मेलबर्न मध्ये तो कॅप्टन्सी करत होता, 36 ऑल आउट आदल्या टेस्ट मॅच मध्ये झालं होतं, त्याच्यामुळे मी मेलबर्नला त्या दृष्टीने वरती रेट करीन. आणि 2014ची लॉर्डची इनिंग, कारण तो रॉ होता आणि त्यावेळेला त्याने जी सेंचुरी मारली, त्याच्यामुळे या दोन्ही इनिंग माझ्या दृष्टीने खूपच टॉप नॉच आहेत. आणि एक इनिंग आपण नेहमी विसरतो, जी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकायला धर्मशालाला त्याची आणि जी पुजाराची ट्रिकी विकेटवरती पार्टनरशिप होती, ज्यांनी मॅच फिरवली होती, ती पण एक इनिंग मला फार मेमोरेबल वाटते. आणि जर का मला नीट आठवत असेल तर त्याही टेस्टला तो कॅप्टन होता, कोहली नव्हता. येस, म्हणजे त्याचं या बाबतीत मी एक ऍड करू का? एक नाही म्हणजे हो. दोन उल्लेख करायचे आहेत मला, की ज्या शतकं जी आहेत ना ती सगळ्यांच्या लगेच लक्षात राहतात, किंवा ही जी एक एक आत्ता जी मांदियाळी आत्ता झाली त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा अजून दोन वेगळ्या मॅचेस बद्दल मला बोलू असं वाटतं. एक म्हणजे 2013 मधली डर्बनच्या आधीची जोबर्ग वाली टेस्ट मॅच. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर पहिली टेस्ट मॅच. ते अशी एक वदंत आहे किंवा आख्यायिका आहे की सचिन तेंडुलकरने अजिंक्य रहाणेला निवृत्त होताना ड्रेसिंग रूम मध्ये सांगितलं होतं की आता माझी गादी तू चालवायची आहेस पुढे. ओके. त्याच्यानंतरची पहिली टेस्ट मॅच, अवघड पिच, साऊथ आफ्रिकेचं पेस त्रिकूट ऑन फायर. 51 पहिल्या डावात त्यांनी थोडासा सावरला गेला डाव, दुसऱ्या डावात 96. शतक नाही म्हणून लक्षात राहत नाही, पण ती 96 रनची खेळी तुम्हाला जिथे कुठे हायलाइट्स बघायला मिळतील, नशीब चांगला असेल तर अख्खी टेस्ट मॅच बघायला मिळेल, ती बघा आणि अजिंक्य रहाणेचा क्लास अधोरेखित होईल याची आठवण करून द्या. दुसरी खेळी भारतातली सांगतोय मी, इंदोर मधली पहिली टेस्ट मॅच 2016 का 17, 2016, ऑक्टोबर 2016, न्यूझीलंड विरुद्ध. त्या टेस्ट मॅच मध्ये परत तेच की म्हणजे फेअर पिच होतं. त्या इंदोरचं स्टेडियमचं रेड सॉइल पिच आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी फार खेळला नाही तर त्याचं काही होत नाही. छान बॉल मस्त कॅरी होता त्या पिचवर. मॅच जेवढे दिवस चालली, दसऱ्याचा आठवडा होता आणि तिकडे अख्खं एक सेशन त्या न्यूझीलंडच्या तिघांनी शॉर्ट बॉल प्लॉय अजिंक्य रहाणेला हैराण करून सोडलं. गडी उभा राहिला, बॉल इकडे खाल्ला तिकडे खाल्ला, शक्य तेवढा खाल्ला, हुक केला, सगळं केलं, पण उभा राहिला. 187 188 काहीतरी आउट झाला तो. ओके. ते आउट झाल्याची आठवण नंतर कधीतरी सांगेन. ती खेळी आणि ती आठवण आणि त्या दिवसानंतरची आठवण, कारण त्या दिवसानंतर तो प्रेस कॉन्फरन्सला आला किंवा दुसऱ्या दिवशी असेल, म्हणजे जे काय, तो प्रेस कॉन्फरन्सला आला आणि त्याला आम्ही विचारलं की तू एवढा स्ट्रगल केलंस, ओके, पण तू उभा राहिलास, तर तो म्हणला यालाच टेस्ट क्रिकेट म्हणतात, इट इज ओके टू स्ट्रगल, देर इज नो हार्म इन स्ट्रगलिंग अँड सर्व्हायव्हिंग. हे टेस्ट क्रिकेटचं महत्व आहे. एवढा स्पष्ट शब्दात अजिंक्य रहाणे बोलला आणि त्याच्यामुळे म्हणजे तो पहिला गोष्ट होती की तो स्पष्ट वक्ते आहे की नाही, ज्याच्यावर खूप लोकांना प्रश्नचिन्ह असायचं, किंवा त्याचं जे अग्रेशन त्याच्या पिढीला, म्हणजे त्याला टॅटूज नव्हते, तो शिवीगाळ नाही करायचा जोरजोरात आजूबाजूच्या खेळाडूंना, किंवा तो समोरच्यावर असा नजर करून अरेला कारे नाही करणार. पण त्या बाबतीत तो तेच म्हणायचा की अग्रेशन असतं ना ते इथे असतं, ते खेळात दिसतं, ते प्रत्येक वेळेस चेहऱ्यावर आणि बॉडी लँग्वेज मध्ये यायलाच पाहिजे असं नसतं. ओके. या सगळ्या गोष्टी आहेत ना, या अजिंक्य रहाणेच करू जाणे, बाकी कोणी नाही करू शकत या गोष्टी.
Yes, आणि त्याच्यामुळेच त्याचं पुढची जी कमेंट आहे ना ती तेवढीच महत्वाची आहे की कर्णधार म्हणून त्याच्या भूमिकेची चर्चा करा. म्हणजे प्रत्येक वेळी लोक हे आपल्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हे करणार. म्हणजे मी जे सकाळी रील केलं ते त्याच्यातही मी म्हटलंच आहे, तुम्ही बघितलं असेलच की त्याची कॅप्टन म्हणून जी लेगसी आहे ना ती त्या एका सिरीज वरती त्यांनी सिमेंट केलेली आहे. पण तो जो किस्सा आहे ना की यशस्वी जयस्वालला त्यांनी ऍज अ कर्णधार परत पाठवला ना ड्रेसिंग रूम मध्ये की बॉस लाईन क्रॉस होतीये परत जा, तर तो किस्सा परत एकदा अधोरेखित करणं आपण. हा, ओके, त्याच्याकडे येतोच. पण म्हणजे आता बऱ्याच वेळा आमची पिढी म्हणजे मॉन्टी आदित्यला आता मी म्हातारा करून टाकलं माझ्या बरोबर. पण 80 आणि 90च्या दशकात जन्माला आलेले किंवा क्रिकेट फॉलो करायला लागलेली जी पिढी आहे त्यांना आपण कायम मोठे झालो की सर्वात अनलकी खेळाडू जो कर्णधार होऊ शकला नाही जगातला तो शेन वॉर्न. आणि भारतीय क्रिकेटमध्ये हे कायम मी लहानपणापासून ऐकत वाचत आलो रवी शास्त्रींच्या बाबतीत की त्यांना एकच कसोटी सामना कर्णधारपद भूषवायला मिळालं. ओके, त्या सामन्यात एक वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं, ते कुठलं ते याच्यात सांगा कमेंट्स मध्ये. पण दुसरा मुद्दा, त्या मांदियाळीत अजिंक्य राहणेचं नाव घेतलं जात नाही हे दुर्दैव आहे. अजिंक्य राहणे येणं केनं कारणेनं त्याच्या तो जेव्हा त्यांनी 6 कसोटी सामने त्याला कर्णधारपद भूषवायला मिळालं त्याच्यात हरला नाहीये भारत, राईट. आणि त्या 4 wins, महत्वाच्या 2 draw. कसोटी सामने होते, राईट. 4 विन्स 2 ड्रॉ. भारत हरला नाहीये 6 कसोटी सामने कर्णधारपद भूषवून. त्याच्यामुळे या पिढीचा रवी शास्त्री कर्णधारपद कमनशिबी ठरण्याच्या बाबतीत. आणि तू जे म्हणलास की ती साधी गोष्ट आहे, म्हणजे आजच्या काळात किती कर्णधार हा डिसिजन घेतील की जे तेव्हा एकीकडे तो स्वतः संघात परत येण्यासाठी किंवा संघातलं स्वतःचं स्थान वाचवण्यासाठी धडपडत होता. त्या काळात जेव्हा त्याला लक्षात आलं की दुलीप ट्रॉफीची मॅच होती ना, तेव्हा यशस्वी जयस्वालचं भांडण होत होतं बॅटर बरोबर. यशस्वी जयस्वाल फॉरवर्ड शॉटली उभा होता आणि सांगूनही तो ऐकत नाहीये, अंपायरने सांगूनही ऐकत नाहीये, बाकीच्यांनी सांगूनही ऐकत नाहीये. त्यामुळे त्याच्यावर ऍक्शन व्हायच्या आधी त्याला सांगितलं त्यांनी की तू आज जाऊन बस. आणि ते सेशन संपेपर्यंत यशस्वी जयस्वालला आत बसायला लावलं. तोपर्यंत यशस्वी जयस्वाल ही स्टार होता. तर अशा वेळेस स्वतःचं कर्णधार पद प्रस्थापित करून ती पकड स्वतःची संघावर आहे मैदानात असताना हे दाखवणं याच्याकरताही काहीतरी वेगळं लागतं बुवा.